विद्यार्थी मित्रांनो, स्वविकास व कलारसा स्वाद या विषयाच्या अंतर्गत आपण मागच्या व्हिडिओत मी एक नागरिक हे प्रकरण आपण सुरू केलेलं होतं. नागरिक कसा असावा यासाठीचे काही नियम कसे बनतात, नियम म्हणजे काय, लोकशाही म्हणजे काय, या गोष्टी आपण पाहिल्यात. आता आपला पुढचा जो मुद्दा आहे ज्याच्यावर आपण मागच्या व्हिडिओत चर्चा पण केली होती की जे नियम बनवले जातात त्याचा आधार काय असतो, बनवलेले नियम काही मूल्यांवर आधारित असतात का, सर्व गटातील नियमांमध्ये काही सारखेपणा जाणवतो का, गटातील लोक जास्तीत जास्त आनंदित असतील असे तुम्हाला वाटते का, याचा थोडासा विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जो उपक्रम पाहिला होता चॉकलेट वाटपाचे जर काही नियम झाले असते तर सगळ्यांना समान चॉकलेट वाटप झाले असते. मग लोकशाही ही जी राज्यव्यवस्था आहे, सर्वांसाठी कायदे सुव्यवस्था ही सारखी असली पाहिजे, नियम सारखे असले पाहिजे, आपण मागच्या व्हिडिओत चर्चा केली. आता आपण पाचवा मुद्दा जो आहे, नियमामागील मूल्य. विद्यार्थी मित्रांनो, काही गोष्टी मी तुमच्या समोर मांडतो. एक उदाहरण देतो. निशिगंधाचे वरिष्ठ तिला बोललेत. तुम्ही विचार करा बरं का. काही मुद्दे मी काही उदाहरणं तुमच्या समोर मांडतो. मित्राने मनमीतला सगळ्यांसमोर मनमीतचा अपमान केला. पालक शोएबला पाहुण्यांसारखे ओरडले. अनिताच्या मैत्रिणीने सगळ्यांसमोर तिची टर उडवली. या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण पाहिल्या तर आपल्याला काय लक्षात येतं, काही घटना घडलेल्या आहेत त्याचा आपण विचार करूया. मी जे काही घटना तुमच्या समोर मांडल्या मग समजून घ्या. समाजात मिळून मिसळून एकोपाने आनंदाने राहायचे झाल्यास प्रत्येक माणसाने इतरांचा आदर करणे अत्यंत महत्वाचे आहे. मित्रांनो, आदर हे एक मूल्य आहे, ते मूल्य जपणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्याला एखाद्या व्यक्तीचे मत मांडले किंवा पटले नाही तरी देखील तिचा आपण आदर केला पाहिजे. एक आदर्श नागरिक म्हणून एखाद्या व्यक्तीचा जरी आपल्याला विचार पटला नाही तरी आपण सुद्धा काय केलं पाहिजे, त्याचा आदर ठेवला पाहिजे. मागच्या उदाहरणात मी तुम्हाला सांगितलं की याने त्याचा अपमान केला, मित्राने त्या एका विद्यार्थिनीचा अपमान केला. या जरी गोष्टी झाल्या तरी समोरच्या ज्याने आपला अपमान केला तरी त्याचा आपण आदर ठेवला पाहिजे. एक आदर्श नागरिक म्हणून असं जर तुम्ही वागला तर या देशाच्या भवितव्यासाठी, या देशाच्या विकासासाठी खूप महत्वाचं ठरेल. अजून काही कृती, आदर व्यक्त करण्याच्या काही कृती, कोणत्या कृतीतून आदर व्यक्त होतो असं तुम्हाला वाटतं बरं? समोरासमोर गोड बोलणे पण मागाहून इतरांकडे त्या व्यक्तीची निंदा करणे, मोठ्यांना बसायला जागा न देणे. आता तुम्ही स्वतः विचार करा, कुठे आदर आहे कुठे नाही. दोन व्यक्ती समोरासमोर आले असल्यास एकमेकांनी दुसऱ्याला जायला रस्ता देणे, एखाद्याच्या कमतरतेविषयी चेष्टा करणे, चिडवणे, कोणी बोलत असल्यास तिला तिच्यामध्ये तोडणे, एखाद्याचे म्हणणे उडून लावणे. ही काय उदाहरण तुमच्या समोर मांडतोय. तोंड वाकडे करणे, मान वेळावणे, डोळे फिरवणे. या उदाहरणावरून तुमच्या पटकन लक्षात येईल की कुठे आदर होतोय आणि कुठे अनादर होतोय. विद्यार्थी मित्रांनो, निर्जीव वस्तूंच्या बाबतीत सुद्धा दाखवलेला आदर. समजा खालील गोष्टी किंवा घटकांचा आपण आदर राखणे म्हणजे काय याचा विचार करूया. सजीवांच्याच बाबतीत आदर असतो असं नाही, तर निर्जीव वस्तूंच्या बाबतीत सुद्धा काही आदर असतो. उदाहरणार्थ, अन्न, नदी, तलाव, समुद्र, बस, ट्रेन इत्यादी वाहतुकीची साधने, जंगल, तुमच्या आजूबाजूचा परिसर. मग या निर्जीव गोष्टींच्या बाबतीत कसा आदर ठेवावा? एखाद्या संसाधनाचा अनादर करणे म्हणजे त्याचे मूल्य न जाणणे. एखाद्या निर्जीव गोष्टीचा अनादर न करणे म्हणजे काय? त्याचे मूल्य न जाणणे, त्याची किंमत न करणे. व्यक्तीचा अनादर केल्यास त्याच्यावर आपल्यावर परिणाम होतो
तसेच आपल्या देशाच्या साधन संपत्तीवर पण, सुखसोयींवर, सोयी सुविधांवर, जसे की जंगल, पाणी, जमीन, वीज, शिक्षण, आरोग्य इत्यादींचा अनादर केल्यास त्याचाही परिणाम आपल्या जीवनावर होतो. फक्त सजीवांच्याच बाबतीत आदर ही गोष्ट मनात घेऊ नका, निर्जीव गोष्टींचा पण आदर आपण ठेवला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, संसाधने खराब होतात किंवा संपतात, सर्वांना समप्रमाणात मिळत नाही. मग थोडीशी गंमत करूया बरं, थोडासा विचार करूया. समजा तुम्ही अशा कोणती एक कृती शोधून काढा की जिथे तुम्हाला एकट्याला करता येईल, त्यासाठी कोणत्याही सजीव किंवा निर्जीव घटकाची मदत तुम्हाला घ्यावी लागत नाही. असा विचार करा बरं. असं तुम्हाला शक्य होणार नाही. मग थोडासा विचार करूया. तुम्हाला जर एखादे चॉकलेट खायचे असेल तर त्यासाठी तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टींवर अवलंबून आहात? चॉकलेट बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे उत्पादन करणारे लोक, त्यांना लागणारे संसाधने, कारखान्यात काम करणारी माणसं, मालाची वाहतूक करणारे व विकणारे, विकत घेण्यासाठी पैसे कमवणारे किंवा देणारे पालक इत्यादी गोष्टींचा जर विचार केला, तुम्ही पान क्रमांक 7 वर पहा, तुम्ही फक्त चॉकलेट खातात, पण चॉकलेट तयार करण्यामागे कोणती संसाधनं आहेत, कोणता सजीव व्यक्ती कार्यरत आहे, कोणता निर्जीव गोष्टी कार्यरत आहेत, या सगळ्यांची तुम्ही जर यादी केली तर मग तुमच्या लक्षात येईल की एखादी गोष्ट आपण जेव्हा करतो तेव्हा सगळ्याच गोष्टींचा तिथे मदत किंवा तिथे समावेश असतो. म्हणून सगळ्याच सजीव असो किंवा निर्जीव असो यांचा आपण आदर केला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, पान क्रमांक 8 वर एक ऑपरेशन थिएटर मध्ये ऑपरेशन करतायत डॉक्टर लोक. दिलेल्या चित्रातून सर्वच घटक महत्वाचे आहेत. मग आता पहा, डॉक्टर ऑपरेशन करताना फक्त डॉक्टर एकटेच महत्वाचे आहेत का? नाही, त्यांच्या जोडीला इतरही डॉक्टरांची मदत, जोडीला कंपाऊंडर आहेत, नर्स आहेत, काही विद्युत उपकरणं किंवा काही साधनं वापरणारे, काही कौशल्यपूर्ण असणारी काही व्यक्ती आहेत. यांची मदत घेतल्याशिवाय डॉक्टर शस्त्रक्रिया पूर्ण करत नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, जरी डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ असले तरी शस्त्रक्रिया करताना त्यांना इतर गोष्टींची, इतर साधनांची, इतर सजीवांची तर मदत लागतेच, पण त्याच जोडीला काही निर्जीव घटक पण दिसत आहेत तुम्हाला चित्रात. काही कात्री दिसत आहेत, काही ब्लेड दिसतोय, कापूस दिसतोय, त्या सगळ्या डॉक्टरांच्या तोंडावरचं मास्क दिसतंय, तो डोक्यावर रुमाल बांधलेला दिसतोय, एक त्यांनी घातलेली वेगळी वस्त्र आहे. ही सगळी निर्जीव गोष्टी पण त्या ऑपरेशन थिएटरला लागत आहेत. मग सजीव आणि निर्जीव या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही विचार केला तर या गोष्टींचा आदर करणं आवश्यक आहे. समजा डॉक्टरांनी इतर गोष्टींची मदत घेतली नसती, फक्त त्यांच्या एकट्याने ते शक्य नव्हतं. सजीव गोष्टींची पण मदत झाली आणि निर्जीव गोष्टींची पण त्यांना आवश्यकता भासली. विद्यार्थी मित्रांनो, या विषयात तुम्हाला स्वतःला विचार करायचा आहे की आपण कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. पुढच्या चित्रात पहा बरं, पान क्रमांक 8 मध्ये आपल्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी देखील समाजाच्या विविध घटकांवर आपण अवलंबून असतो. हे लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो. समजा तुम्हाला एखादा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एखाद्या पुस्तकाची गरज आहे. ते पुस्तक एक दुसऱ्या व्यक्तीकडे दुसऱ्याकडे असेल तर तुम्ही काय कराल? तुम्हाला प्रकल्प तयार करायचा असेल आणि पुस्तक दुसऱ्याकडे असेल तर तुम्ही काय कराल? ते पुस्तक देण्याची त्याला विनंती कराल. ते पुस्तक तुम्ही त्याच्याकडनं बळजबरीने हिसकावून घ्याल का? या दोन्ही गोष्टींवर विचार करा बरं. या दोन्ही गोष्टींचा विचार केला किंवा या दोघं गोष्टींचा तुम्ही जर मार्गाचा परिणाम काय होईल? तुम्ही जर विनंती केली तर विनंती केल्यानंतर तुमचा मित्र तुम्हाला ते पुस्तक देईल, परंतु त्याच्याकडनं तुम्ही बळजबरीने हिसकावण्याचा प्रयत्न केला तर मात्र तो तुम्हाला देण्यास विरोध करेल. मग यापैकी तुम्ही कोणता मार्ग अवलंबणार? पहिला जो मार्ग आहे तो अत्यंत व्यवस्थित आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणताही दीर्घकाळ चालणारा आनंददायी आणि तणावविरहित गोष्टीचा विचार करत चला आणि आनंदाने आणि एकोपाने राहण्याचा विचार केल्यास तुम्हाला
सहज सगळ्या गोष्टी साध्य करता येतील. पान क्रमांक 9 वर या बरं. विद्यार्थी मित्रांनो, मिळून मिसळून एकोपाने राहण्यासाठी तुम्हाला एकमेकांना सहकार्य करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मिळून मिसळून जर राहिले तर तुम्ही सहकार्याने जर राहिले, सहकार्य करणे हे अत्यंत महत्वाचं आहे. प्रत्येकाशी सहकार्य करण्याचं मूल्य हे आपण जपवणूक केली पाहिजे, हे अत्यंत गरजेचं आहे. समजा घरामध्ये एकाच आवडीचे टीव्ही चॅनल लावले जातात. मग समजा घरामध्ये केलेला एखादा आवडीचा पदार्थ घरातील एकाच सदस्याने संपवला म्हणून तुम्हाला तो मिळाला नाही. चर्चा करा बरं. घरामध्ये एकाच्याच आवडीचे टीव्ही चॅनल लावले जातात. आता घरात सगळे व्यक्ती टीव्ही पाहतात, फक्त तुम्हाला आवडतं तेच तुम्ही लावून बसलात. मग इतरांचा पण विचार केला पाहिजे मित्रांनो. तुम्ही जेव्हा एकटे असाल तेव्हा तुम्ही खुशाल तुमच्या आवडीचा चॅनल पहा, परंतु इतर जेव्हा आपल्या कुटुंबातले व्यक्ती टीव्ही समोर बसतात तेव्हा सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, सगळ्यांचा विचार केला पाहिजे. तुम्हाला जर आवडीचा पदार्थ बनवला असेल आईने तर तुम्ही एकट्याने संपवणं हे योग्य आहे का? नाही मित्रांनो. मग तो पदार्थ आपल्या कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींना कसा मिळेल याचाही तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या हक्काविषयी जाणून घेण्यासाठी सर्वांसाठी ते हक्क समान आहेत याची पण जाणीव तुम्ही ठेवली पाहिजे. सुरक्षिततेचा हक्क तुम्हाला आहे, आरोग्याचा हक्क आहे तुम्हाला, शिक्षणाचा हक्क दिला आहे शासनाने तुम्हाला, निरोगी आयुष्य जगण्याचा हक्क तुम्हाला दिला आहे, शुद्ध हवा, पाणी, अन्न मिळवण्याचा सुद्धा तुम्हाला हक्क दिलेला आहे. मग हे सगळे हक्क जर तुम्हाला मिळावेत यासाठी आपली जबाबदारी काय काय येते बरं, याचा विचार करा. या जर हक्क मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर तुमच्याही काही जबाबदाऱ्या आहेत. हे हक्क सहज मिळतील का? नाही. मग हे हक्क मिळवण्यासाठी तुमची काय जबाबदारी आहे याचा पण तुम्ही थोडा विचार करत चला. विचार केल्यामुळे काय होईल, त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टींचा हक्क मिळेल. समजा आता सर्वांना सुरक्षिततेचा हक्क असेल, हवा असेल, तर काय तुम्ही रहदारी सुरक्षिततेचे नियम पाळणं ही आपली जबाबदारी आहे. तुम्ही फक्त असं म्हणाल की मला सुरक्षिततेचे हक्क हवे, पण तरी जर तुम्ही सुरक्षिततेचे नियम, रहदारीचे नियम जर पाळत नसाल तर तुम्हाला हा हक्क मिळेल का? नाही मिळणार. सगळ्यांना निरोगी आयुष्य मिळणे हा जरी हक्क असला तरी व्यसन न करणे, योग्य आहार घेणे, व्यायाम करणे ही नाही का बरं आपली जबाबदारी? स्वच्छता पाळणे, परिसर स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, सामाजिक स्वच्छता पाळणे ही नाही का बरं आपली जबाबदारी? ही जबाबदारी जर पाळली तर तुम्हाला निरोगी आयुष्य किंवा निरोगी आरोग्याचा हक्क मिळू शकतो. शुद्ध पाणी मिळणे हा आपला हक्क आहे, परंतु नदीत कचरा टाकणे ही आपली जबाबदारी आहे का? शुद्ध पाणी मिळवणे हा जर तुम्ही हक्क दाखवत असाल तर मग नदी, नाले, जलस्रोत खराब करणे ही काही जबाबदारीची गोष्ट आहे का मित्रांनो? नाही. मग तुम्हीच जर जलस्रोत खराब करत असाल तर बरं तुम्हाला कसं काय मिळतील? तुम्हाला हे हक्क कसे मिळतील? शुद्ध पाणी मिळवण्याचा तुम्हाला हक्क आहे का? नाही मित्रांनो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हक्क हवे असतील तर मात्र तुम्हाला जबाबदारीने वागणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून मी तुम्हाला या मुद्द्यात, 5व्या मुद्द्यात ही जी काही मूल्य आहेत ही मूल्य तुम्ही जोपासली पाहिजेत, आदर शिकला पाहिजे. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा आदर ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. जबाबदारी ही आपण प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आदर्श नागरिकातला 6वा मुद्दा जो आहे तो आहे लोकशाहीस बाधा. प्रत्येक व्यक्ती, आदर, सहकार्य, प्रत्येक व्यक्तीचा समान हक्क, विधायक कृती या गोष्टींचा आपण विचार जर केला तर पर्यायाने लोकशाहीला बाधा निर्माण होऊ शकते. मग आता तुम्ही नागरिक म्हणून जर 4 बाबींना धक्का लागू नये याकडे आपण लक्ष द्यायला हवे. प्रत्येक व्यक्ती प्रति आदर असणं आवश्यक आहे. सहकार्य ठेवलं पाहिजे. समान हक्क आणि विधायक कृती या अंतप्रेरणेने करणे हे अत्यंत आवश्यक आहे. मग लोकशाहीला बाधा निर्माण करणारे घटक कोणते? तर त्याच्यातला पहिला घटक, 2 घटक आज आपण अभ्यासणार आहोत. पहिला आहे व्यक्तींमध्ये भेदभाव करणे. आपण एक प्रयोग करूया बरं.
समजा तुम्हाला एक संपूर्णपणे निर्जन बेटावर कायमची वस्ती करण्यासाठी जायची आहे. निर्जन म्हणजे काय? त्या बेटावर काहीच नाही आणि तिथे तुम्हाला वस्ती करून राहायची आहे. तर तुम्हाला स्वतःबरोबर 5 माणसं घेऊन जाण्याची सोय आहे. तर तुम्हाला कोणती कोणती वैशिष्ट्य असणाऱ्या माणसांना घेऊन जाल? निर्जन आहे, तिथे वस्ती नाही आणि अशा ठिकाणी तुम्हाला जर वस्ती करायची असेल तर तुम्ही कोणत्या व्यक्तींना घेऊन जाल? आपल्या पान क्रमांक 11 वरचे चित्र पहा बरं. एक निर्जन बेट दिलेला आहे. त्या बेटावर आपल्याला वस्ती करायची असेल तर तुम्ही सोबत कोणती 5 व्यक्ती निवडाल? जी व्यक्ती कौशल्यपूर्ण असेल. मग काय तर त्यांना प्रत्येक प्रकारचे व्यवसाय करून जग कसे चालते आहे, कसं आहे या गोष्टीची जाणीव या सगळ्या व्यक्तींना असली तर तुम्ही तशा व्यक्तींना एखादे काम श्रेष्ठ, एखादे काम कनिष्ठ असे ठरवता येते का बरं? नाही. तुम्ही जर अशा ठिकाणी जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला असणाऱ्या सगळ्या गरजा पूर्ण करणारे व्यक्ती तुम्ही सोबत न्याल. मग तिथे डॉक्टरांची पण आवश्यकता भासेल किंवा एखाद्या खालच्या स्तरावर स्वच्छता करणाऱ्या व्यक्तीची पण आवश्यकता असेल. मग असा भेदभाव करून तुम्हाला चालेल का? नाही. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक ठिकाणी श्रेष्ठ असतं मित्रांनो. साधी गोष्ट असेल, आपण आपल्या एखाद्या साध्या गोष्टीला जी आपल्याला जमत नाही परंतु आपल्यापेक्षा सुद्धा कमी शिक्षित व्यक्ती ती गोष्ट साध्य करतो, त्या व्यक्तीची पण गरज पडते. म्हणून भेदभाव न करणे हे पण खूप महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जीवनशैलीमध्ये सुद्धा भेदभाव करणे. अन्न पदार्थ आहेत, संगीताचे प्रकार आहेत, कपड्यांचे प्रकार आहेत, सण आहेत, उत्सव आहे, सिनेमा व नाटकांचे प्रकार आहेत, खेळांचे प्रकार आहेत, अभिनेते, अभिनेत्री, गायक, गायिका, चित्रकला, शिल्पकला या सगळ्यांच्या या गोष्टींची जर तुम्ही यादी केली तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती गोष्टी, कोणत्या व्यक्ती परिसरात नाही, इतर भूभाग, राज्य, देशातून आलेले यावर तुम्हाला विचार करावा लागेल. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज एवढ्या गोष्टींचा आज विचार केला. तुम्ही पण विचार करा. तुम्ही या दिलेल्या गोष्टी पुन्हा वाचा, पुस्तक उघडा. मी सांगताना, व्हिडिओ बोलताना तुम्ही पण प्रत्यक्ष पुस्तक समोर ठेवून त्या गोष्टींचा विचार करा. आदर, अनादर कोणत्या गोष्टी आहेत, एक आदर्श नागरिक घडवण्यासाठी तुम्ही पण प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज दिलेला जो शिकवलेला जो भाग आहे तो पुनश्च तुम्ही अभ्यास करा, तो वाचा आणि दिलेल्या कृती आपल्या कार्यपुस्तिकेत पूर्ण करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.